अरे रे रे रे, तुमच्या घरावरच्या टाकीचे पाणी आमच्या दारात का आले म्हणत संगमनेरमध्ये 2 गटात थरार, तर मारहाणीत जखमी तरुणाचा मृत्यू, 6 जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. बघा सविस्तर न्यूज एनएमपी. नमस्कार, जय भारत, जय श्रीराम. न्यूज एनएमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी. आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीतली. प्रेक्षकांनो, घरावरील पाण्याच्या टाकीचे ओव्हरफ्लो झालेले पाणी दारात आल्याच्या कारणावरून शेजाऱ्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाले. या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या सलीम हारून शेख, वय वर्ष 35, राहणार सुक्यावडी रोड, संगमनेर, याचा उपचार दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची संगमनेर शहर पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून ग्रामीण रुग्णालय गुलेवाडी येथील प्राथमिक विच्छेदन अहवाल अर्थात पोस्टमॉर्टम आणि फिर्यादीच्या पुरवणी जबाबावरून संशयित 6 जणांवर भारतीय न्याय संहिता BNS सन 2023 कलम 105 दोषयुक्त मनुष्यवध हे वाढीव कलम लावले आहे. या मारहाण प्रकरणाची तीव्रता लक्षात घेता संगमनेर शहर पोलिसांनी सुरुवातीलाच कलम 74 महिलांचा विनयभंग, कलम 189/2, 190, 191/2 बेकायदेशीर जमाव व दंगल, कलम 118/1 धोकादायक हत्यारांनी गंभीर दुखापत करणे, कलम 115/2, 351/2, 352 स्वेच्छेने दुखापत करणे, गुन्हेगारी धमकी व शांतता भंग, कलम 324/4 सामूहिक हेतूने व्यक्तीला इजा पोहोचवणे, अशा विविध कलमांवर गुन्हा दाखल केला होता. प्रेक्षकांनो, गेल्या रविवारी दिनांक 31 मे 2026 रोजी दुपारी 12च्या सुमारास सुक्यावाडी रोड परिसरात हा प्रकार घडला. फिर्यादी सलमान हारून शेख याच्या घरावरील पाण्याच्या टाकीचे ओव्हरफ्लोचे पाणी शेजारी राहणाऱ्यांच्या दारात गेले. याच कारणावरून शेजारी राहणाऱ्या एका महिलेसह 6 जणांच्या टोळीने सलमान यांच्या पत्नी व आईला गाठून अश्लील शिवीगाळ व मारहाण केली. सलमान यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी त्याला लाकडी दांडके, लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. हा वाद सोडवण्यासाठी सलमान यांचे मोठे बंधू सलीम हारून शेख यांनी पत्नी महक व त्यांचा 3 वर्षाचा मुलगा हुजेब हे पुढे आले असता टोळीने त्यांनाही लक्ष्य केले. संशयितांनी लोखंडी रॉड आणि लोखंडी दांडक्याने सलीम यांना मारहाण केली. या गदारोळात 3 वर्षाचा लहान मुलगा जमिनीवर पडल्याने जखमी झाला, तर पतीच्या मदतीला धावलेल्या महक यांचा विनयभंग देखील करण्यात आला. या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या सलीम हारून शेख याच्यावर खासगी रुग्णालयात 3 ते 4 दिवस उपचार करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र शुक्रवार दिनांक 5 जून 2026 रोजी त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सलीम शेख हे मूळ गुन्ह्यातील जखमी साक्षीदार असल्याने सदरचा तपास मूळ गुन्ह्यात वर्ग करण्यात आला. फिर्यादी सलमान हारून शेख यांनी पोलिसात दिलेल्या पुरवणी जबाबात माझा भाऊ सलीम याला हृदयविकाराचा त्रास आहे आणि त्याला मारहाण केल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो हे पूर्णपणे माहीत असताना देखील संशयित अबूबकर मोहम्मद शेख याने स्टीलच्या रॉडने सलीमच्या पाठीवर जबर प्रहार केला. या मारहाणीमुळेच त्याला हृदयाचा तीव्र त्रास झाला आणि त्याचा मृत्यू झाला असल्याचे जबाबात सांगितले. तर संगमनेर गुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार मयताचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे कळवले आहे. मयत सलीम शेख हे गेल्या काही वर्षापासून शहरातील नामांकित तज्ज्ञ डॉक्टर अमोल करपे यांच्याकडेही नियमित उपचार घेत होते. मारहाणीचा धक्का आणि पाठीवर बसलेला रॉडचा प्रहार यामुळे हा आजार बळावून मृत्यू ओढवला का, या दृष्टीने पोलीस वैद्यकीय अहवालाचा सखोल अभ्यास करत आहेत. तर सदर प्रकरणाचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठांच्या आदेशानुसार आता महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक फरानाज पटेल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपीला ताब्यात घेतले असून उर्वरित फरार आरोपींचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे. न्यूज NEP करिता रफिक सौदागरसह शौकत पठाण, संगमनेर.